हाय, काय मग काय काय विचार येतात? मे बी अंघोळ नाही केली आहे, काळी वाटती आहे, डाग दिसतात, पिंपल्स आहेत. बरं, स्टोरी आहे, जमलं तर ऐका. स्कूलमध्ये होते 5th-6th तेव्हापासून मला ही चालू झालेलं, कारण जेनेटिक आहेत, माझ्या आत्याला पण आहेत, त्यामुळे माझ्यामध्ये ते ट्रान्सफर झाले असतील किंवा माझ्यात हार्मोनलचा इश्यू असेल. आणि यायला लागले. लोकांनी एवढं कौतुक केलं त्याचं की पदवी देऊन ठेवलेली, दॅट इज अ पिंपल क्वीन. पण आपल्या अंगात मस्ती, फक्त चांगलंच घ्यायचं, सो पिंपल हा शब्द काढून टाकला, क्वीन हा शब्द घेतला आणि स्वतःला क्वीन समजायला लागले. सो कॉल्ड डिप्रेशन वाटायचं, पण पुढच्या सेकंदाला नाही बाबा आपण भारी आहे, म्हणजे लोकांचं मनावर घ्यायचं नाही, त्यांना एवढा इम्पॉर्टन्स द्यायचा पण नाही. इथून ती सुरुवात झाली. सो अजूनपर्यंत मला काही फरक पडत नाही. जेव्हा मला वाटतं मला छान दिसायचं मी दिसते, जेव्हा मला वाटतं असं दिसायचं हे पण मी छानच आहे तर दिसेल. अजून पण लोक मला अजून पण स्टुडंट्स मला मॅम असं खूप छान दिसतं असं म्हणतात, भारी वाटतं. कारण तेव्हा मी घाण दिसते असं म्हणायचे, आता छान दिसते असं म्हणतात. फरक एवढाच आहे. अजून पण अजून पण स्टुडंट्स मला मॅम असं खूप छान दिसतं असं म्हणतात, भारी वाटतं. कारण तेव्हा मी घाण दिसते असं म्हणायचे, आता छान दिसते असं म्हणतात. फरक एवढाच आहे, बघणाऱ्यांचे डोळे मॅटर करतात. सो जेव्हा कोणी मला म्हणतं मॅम तुम्ही छान दिसतायत, माझा एकच रिप्लाय असतो, का विचार? कारण तुझे डोळे खूप छान आहेत. तात्पर्य, डाग चंद्रावर पण आहेत, सूर्यावरती नाही आहेत, पण तरी लोक चंद्रावरती जास्त प्रेम करतात. बाय.